आद्य शंकराचार्य ज्यांनी उपनिषद लिहिले असे आद्य शंकराचार्य ते म्हणतात, ह्या सृष्टीत, सृष्टी म्हणजे हे ब्रह्मांड, या ब्रह्मांडात जे तुम्हाला दिसत आहे आणि जे दिसत नाही ते सुद्धा ही सृष्टी आहे. या सृष्टीत तीन गोष्टी दुर्लभ आहेत. ही दुर्लभ आहे. प्रथम म्हणजे मनुष्य जन्म. ह्या भवसागरात, ह्या मृत्यू लोकात मनुष्य जन्म धारण होणे ही दुर्लभ गोष्ट. संत म्हणतात, श्री तुकोबराय 84 लक्ष योनी फिरून हा मनुष्य देह प्राप्त होतो. पण आपण खरोखर पाहिलं तर वाटतं का की हा मनुष्य देह तेवढा दुर्लभ आहे? अक्षरशः आपल्याच भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे. दिसेल तिकडे माणसं दिसतात. तरी संत म्हणतात, आणि संतांचे शब्द आहेत, बडे भाग्य मानुष तन पाव सुरदुर्लभ सदग्रंथ लगा साधन था मोक्ष करवा. हा मनुष्य देह त्या भगवंताला जाणण्यासाठी, त्याला प्राप्त करण्यासाठी हे साधन मिळालेलं आहे. हा मनुष्य देह कोण मागतो? हा मनुष्य देह स्वर्गीचे आपण, स्वर्गीचे परम पावन हा मनुष्य देह आहे, ज्याचं एकच काम, आपण जी काही वस्तू बघतो या भवसागरात, प्रत्येक वस्तूचं काहीतरी कार्य आहे. त्याचं एक मॅन्युअल आहे, एक सूची आहे प्रत्येक वस्तूची. पण ह्या मनुष्य देहाची सूची, ते मॅन्युअल, ते संतांनी लिहिलेलं भांडार आहे. तर तुम्ही जर पेन घेतला आणि ह्या विश्वात कुठं जरी फिरले आणि विचारले की या पेनाचा उपयोग काय, कुठं जरी जावा, तुम्हाला उत्तर एकच आहे. हे सगळीकडचं उत्तर एक येतो, हा फॅक्ट आहे, हा सत्य.
तसं मनुष्य देहाचा काय उपयोग आहे तर आपण जर समाजात जर विचारलं तर प्रत्येक जणाचं वेगवेगळं उत्तर जर होईल. कोणाला जीवनात IAS पाहिजे, कोणाला जीवनात एखादं पद प्राप्त करायचंय, तर कोणाला जीवनात काहीतरी मिळवायचंय. वेगवेगळे उद्देश घेऊन आपण या जन्माला येतो. पण ह्या साधनाचं, ह्या मनुष्य देहाचं खरा उपयोग काय आहे तर संत सांगतात, बडे भाग्य मानुष तन पावा, सुरदुर्लभ सर्ग गावा, साधन धाम मोक्ष करद्वारा. हे साधन फक्त आणि फक्त भगवंत प्राप्तीसाठी, त्याच्या भक्तीसाठी प्राप्त झालेला आहे. असा हा मनुष्य देह आद्य शंकराचार्य म्हणतात ही प्रथम दुर्लभ गोष्ट आहे. आज मनुष्याला वर्ष कळतात, वर्ष उलटल्या जातात, महिने उलटतात ते कळतं, आठवडे कळतात, उद्या कळतो, काल कळतो. पण आज कळत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, धन्याजी दिन. श्री तुकोबारायांची जी काही वर्णन आहे अभंगाची ती सगळी आजवर आहे. आज आपण उद्याचा विचार करून आज जगतो. चिंता तो सतना की और न चितवे दास. आपल्या जीवनात आपल्याला चिंता कसली पाहिजे तर आज भगवंताचं चिंतन झालं नाही, आज भगवंताचं गोड नाम लक्षात आलं नाही. ते असं परम आनंदाचं हे नाम आपल्या मुखात राहिलं नाही. यापेक्षा वाईट काय असू शकतं? असा नरक आहे. आद्य शंकराचार्य द्वितीय दुर्लभ गोष्ट सांगतात, ह्या मनुष्य देहात आल्यानंतर ही सृष्टी ज्याने निर्माण केली, सृष्टी हे ब्रह्मांड ज्याने निर्माण केलं, हा खेळ ज्याने रचला, हा खेळ आहे खेळ, हा खेळ ज्याने रचला, त्यांनी त्याची निर्मिती केली. भगवंताला एक आनंद आहे बरं का, म्हणून या सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून ब्रह्माजींना ही सृष्टी निर्माण करायला यात आनंद आहे. त्या भगवंताला हा खेळ त्याने निर्माण केला आणि त्या खेळात त्या भगवंताला खेळायला आनंद वाटतो. तो भगवंत या खेळात खेळतो सुद्धा, या सृष्टीचं संगोपन पालन पोषण सुद्धा तो करतो. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. म्हणून सगळे संकटे त्याच्यावर निर्भर असतात परिपूर्ण. हे प्रारब्ध अधीन, आम्ही त्याची चिंता नाही. तो जेव्हा देईल असा तो भगवंत आहे. तो पालन करता आहे, पालन पोषण करणारा आहे. यात त्याला आनंद आहे, या खेळात त्याला खेळायला आनंद आहे. असा हा भगवंत आहे. आणि हा भगवंत इतका लीलाधर आहे की हा खेळ त्याला मोडायला सुद्धा आनंद आहे. नाश, विध्वंस हा सुद्धा भगवंताची एक लीला आहे. यात सुद्धा तो खेळ मोडायला सुद्धा त्या भगवंताला आनंद आहे. असा तो भगवंत, तो खरा परम आनंदाचा, परम उल्हासाचा, परम
आनंद स्रोत आहे आणि तो कसा आहे? अशा भगवंताला जाणण्याची उत्कट इच्छा कोणाला? त्या परमपित्या परमेश्वराला, त्या भगवंताला, पांडुरंगाला जाणण्याची उत्कट इच्छा प्राप्त होणं ही द्वितीय परम दुर्लभ गोष्ट आहे. उत्कट इच्छा म्हणजे काय असतं? एक तळ असतं, त्या तळ्यामध्ये मासा उड्या मारत मारत कडेला जमिनीवरून आदळतो, आपटतो. तो मासा तडफडत तडफडत राहतो. मग आता तुम्ही सांगा, पाण्याला माशाची गरज आहे का? पाण्याला माशाची गरज आहे का? माशाला पाण्याची गरज आहे. आणि तो मासा त्या पाण्यात जायला तडफड करतो. ती जी तडफड आहे ना, तो मासा आपण आहोत. ह्या भवसागरात, या संसार रूपी जगतात आपण वळवळ भटकतो त्या आनंदाच्या शोधात, त्या शांतीच्या शोधात, त्या समाधानाच्या शोधात. पण खरा आनंद, परम आनंद त्या भगवंताच्या चरणी आहे. अशा भगवंताला जाणण्याची उत्कट इच्छा प्राप्त होण्याची द्वितीय गोष्ट. तृतीय, आद्य शंकराचार्यजी म्हणतात, तृतीय दुर्लभ गोष्ट आहे, ह्या मुक्ती लोकात त्या संतांची कृपा होणं, त्या संतांचं दर्शन होणं ही अतिशय दुर्लभ आहे, परम दुर्लभ गोष्ट आहे. जेव्हा तुमच्या जीवनात संत भेटी होतात, तो दिन तुमच्यासाठी परमधन्य आहे. असं श्री तुकोबाराय त्यांच्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, त्यांच्या जीवनात ती संत कृपा होते, ते संत दर्शन होतं आणि जीवन धन्य होतं.
सुंदरांच्या जीवनात त्या संतांची कृपा झाली, त्या संतांचे दर्शन झाले. त्यामुळे पाप काय आहे? खरं तर भगवंताचं विस्मरण हेच खरं पाप आहे. त्याशिवाय कोणते पाप? रत्नाकर नावाचा डाकू तो जंगलात त्याच्या साथीदारांसमोर जंगलातील येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची तो लुटालूट करून कत्तल करायचा. अशी कत्तल केल्यानंतर एक खडा रांजणांमध्ये टाकायचा आणि अशी अनेक रांजण अशा कत्तली त्याच्या घरात अशी भरून असा एक दिवस त्या जंगलातून एक मुनी भजन करीत आनंदात त्या भगवंताच्या नामस्मरणात त्या दिशेने, त्या रत्नाकराच्या दिशेने जातच होते आणि तो रत्नाकर पाहताच अचंबित होतो. आजवर जो कोणी मला पाहत होता तो मला घाबरून पळून जायचा, नाहीतर परिपूर्ण घाबरून जायचा. पण हा व्यक्ती तर माझ्या तर समीप येत चालला आहे, अजूनच जवळ येत चालला आहे आणि चेहऱ्यावर स्मित हास्य, ते आनंद, त्या परम उल्हासाचा तो झळकता चेहरा त्यांच्या समोर येतच होता. आणि नारद मुनी त्यांच्या ठेक्यातच त्या जंगलातून सरतच होते. त्यांचं भजन चालूच होतं. कृष्ण गोविंद हरे मुरारी त्या जंगलातून सरत होते आणि त्या रत्नाकराच्या समोर येऊन ठेपतात. रत्नाकर डाकू त्या मुनिवरास म्हणतो, तुझ्याकडे जे काही धन आहे ते मला देऊन टाक, नाहीतर मी तुझी कत्तल करतो.
माझ्याकडे हा विणा आहे, ही चिपळी आहे आणि मोठा भगवंताचं गोड नाम आहे, त्या परमानंदाचं नाम. या व्यतिरिक्त रत्नाकर म्हणतो, तुझ्याकडे जर धन नसेल तर मी तुझी कत्तल करतो. मुनिवर म्हणतात, जर तुला माझी कत्तल करायची असेल तर बेशक तू माझी कत्तल कर, परंतु तू आजवर जे काही पाप केलं आहेस, जे काही तू भोगलं आहेस, कर्म केले आहेस, त्या कर्माचा फलित जे काही तू केलं आहे पाप, त्या पापाचा वाटेदार ज्यांच्यासाठी हे पाप करतो आहेस ते तुझ्या ह्या पापात वाटेकरी आहेत. जर असशील तुझ्या तू ज्यांच्यासाठी, जे तुझे सगळे सोयरे आहेत, स्वजन आहेत, ज्यांच्यासाठी तू हे सगळं करतो, ते जर तुझ्या पापात सहभागी असतील तर तू माझी कत्तल बेशक. रत्नाकर मुनिवारास तेथे डांबून ठेवतात आणि तो घरी जातो आणि प्रथम आई जाऊन विचारतो, आई मी कुटुंबासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या समृद्धीसाठी, तुमच्या पालन पोषणासाठी मी कत्तल करतो, लुटालूट करतो, दरोडा घालतो, मी भरपूर पाप केले आहेत आई. हे जे काही मी करत आहे ते तुमच्यासाठीच करत आहे. मग ह्या माझ्या पापाच्या वाटेदार तुम्ही आहात का? आई म्हणते, कुटुंबाचं संगोपन, पालन पोषण करणं हे तुझं परम कर्तव्य आहे. त्यामध्ये तुझ्या कर्माचा संबंध येत नाही. ते तुझं कर्तव्य आहे आणि तू ते पार पाडलं पाहिजे, हा तुझा धर्म आहे. तुझ्या ह्या पापात आम्ही कोणीही वाटेकरी नाही. आईवडिलांची सेवा आणि मुलांची आणि बायकोचं पालन पोषण, संगोपन हे तुझं कर्तव्य आहे. रत्नाकर डाकू दुःखी होऊन त्याला वाटतं, माझी बायको प्रियसी आहे, मी जे काही सांगेल ते तिला पटेल आणि कदाचित ती माझ्या बाजूने उभी असेल. थोड्या धीराने जातो, बायकोकडे जातो आणि म्हणतो, प्रिये मी असे पाप करतो, हे जे पाप करतो ह्या पापात तुम्ही माझे वाटेकरी आहात का? त्याची बायको म्हणते, मुळीच नाही. तुमच्या मुलांचं संगोपन करणं आणि माझा सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य. यामध्ये तुमच्या कर्माचं, तुम्ही कोणत्या कर्माने ते करता त्याशी संबंध आहे. एवढं ऐकल्यानंतर रत्नाकर दुःखी होतो आणि पळत धावत त्या जंगलाच्या वाटेने सुटतो आणि मुनिवारांच्या चरणात लोटांगण घालतो. श्री संताची
त्या संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि कसा कसा रडायला लागतो. महाराज, मी माझ्या जीवनात भरपूर पाप केली आहेत, माझा उद्धार करा, अशी हाक त्या संतांना तो रत्नाकर मारतो आणि मुनीवर रत्नाकराला उभं करतात आणि आलिंगन देतात. अशा प्रकारे हा रत्नाकर वाल्या अशा महापातकी वाल्याचा वाल्मिकी या संत कृपेने झाला आणि अशा वाल्मिकी ऋषींनी रामायण असं हे श्री तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा, आपल्या जीवनात सुद्धा त्या संतांची कृपा झाल्यावर पापांची तापांची तुटी होते आणि दैन्य उठावठी निघून जातं. हे श्री तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा घडलं आणि आपल्या सुद्धा ते सारखी लागतं. आपण त्या भावनेने त्या भगवंताच्या ओढीस हाक मारली तर ते संत कृपा करतात आणि त्या भगवंताचं दर्शन घडतं आणि आपलं जीवन धन्य करून टाकतात. हे द्वितीय चरणात वर्णित
लिहिलंय, ग्रंथांमध्ये लिहिलंय. संत म्हणतात मन आहे ना, मनासारखं वेगवान, मना इतकं चंचल, मना इतकं वेगवान, अस्थिर काहीच नाही मन. असं हे जे मन आहे ना, त्या भगवंताच्या चरणी लीन होतं जेव्हा संतांची कृपा होते. ते समाधान एक रत्न आहे जे तुम्हाला ह्या मनुष्य देहात प्राप्त करायचं असतं. आणि श्री तुकोबारायांच्या जीवनात ते समाधान प्राप्त झाले. ते मन त्या चरणावर विसावून गेले. ही खरी कृपा आहे. हा परम आनंदाचा स्रोत आहे. ते समाधान, ती शांती. शांती परते नाही खरा आनंद त्या भगवंताची भक्ती करतात. अशा पद्धतीने श्री तुकोबारायांच्या जीवनात ते समाधान प्राप्त झाले. जे समाधान आपण भटकंती करत दिवस रात्र राबत जे आपल्याला दुसऱ्याकडून प्राप्त होईल, त्या शोधात क्षणिक सुखाच्या आनंदात आपण वणवण भटकतो. पण परम सुख, परम शांती, परम समाधान त्या भगवंताच्या भक्तीत आहे. जेथे त्या मनातील स्थिरता येते, ते मन विसावतं. हे तिसऱ्या चरणात सांगतात. संत आपल्याला ह्या जीवनात क्षणाक्षणाची आठवण करून देतात, जाणीव करून देतात. क्षणोक्षणी हाती करावा विचार, देह जाणार आयुष्य सावधान करायला संत अवतारी जन्माला येतात. ते फक्त आपल्याला सावध करण्यासाठी. का? हा मनुष्य देह 84 लक्ष योनी फिरून प्राप्त होतो आणि हा दुर्लभ आहे. मिलेल बारंबार, परत नाही मिळणार. काय गॅरंटी नाही. लवकर गॅरंटी नाही. असं हे जीवन आपलं वर्षानुवर्ष उलटत चालले आहे. पण त्या भगवंताला जाण्याची आपल्याला इच्छा होती. श्री कबीरदासजी म्हणतात, चतरिया झीनी रे चादर आहे आणि ही मळत झाली आहे. अष्टकमल चरखा जावे 5 तत्व की पूर्णी. पंचमहाभूतांपासून ह्या मनुष्य देहाची निर्मिती झाली आहे. हे राम नाम रस देवी चदरिया. काय करायचंय
ह्या चादरीत त्या रामाचं नाम घ्यायचंय हो, त्या रामाचं गोड नाव घ्यायचंय. श्री तुकोबारायांच्या जीवनात आपल्याला कोणतंही बीज पेरायचं असलं तर त्याला आपला वावर तयार करून घ्यायला, वावर तयार करून घ्यायला. तसंच आपण बीज नाही टाकत. तसंच श्री तुकोबारायांच्या जीवनात ते वावर आधीच तयार होतं. दुर्लभता अशी की श्री तुकोबारायांच्या जीवनात संत हे गुरुपदेश हा त्यांच्या घरी जात त्यांच्याकडे आले हो. बाकी संतांमध्ये त्यांना गुरुवारांकडे जावं लागतं. इकडे तर गुरुवारी स्वतः तुकोबारायांच्या जीवनात आले असे तुकोबा. मग त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी कोणाच्या घरी जातात? तुका म्हणे आली घरा. आले कोणाच्या? सहजासहजी येतात का? कोणाच्याही येतात का? भोला, भोला नाम का लड़का था. वो अपने परिवार के साथ रहता था, दिन भर खाता था और सो जाता. बेचारा दिन भर खाने की वजह से कुछ काम भी नहीं कर पाता. भोला ऐसे ही जीता था. भोला तो भोला ही था. उसके घर वालों ने चिढ़कर, परेशान होकर भोला को घर से निकाल दिया. भोला एक दिन घर से बाहर निकलने के बाद मंदिर जाता है और मंदिर में एक साधु गुरुजी वहां पर प्रवचन कर रहे होते हैं और प्रवचन उनको देख उसको मन ही मन विचार आता है और सोचने लगता है जरूर ही यह अच्छा खाना खाते होंगे, तभी तो ये इतने हट्टे कट्टे हैं. इस तरह विचार करते हुए प्रवचन खत्म होने के बाद भोला गुरुजी के सामने जाता है और कहता है, गुरुजी क्या आप मुझे आपके आश्रम में आने देंगे? मुझे मेरे घर वालों ने घर से निकाल दिया है क्योंकि मैं बहुत ज्यादा खाना खाता हूँ. खूब सारा भोजन करने के पश्चात मैं कुछ कर भी नहीं पाता. इसकी वजह से मेरे घर वालों ने मुझे घर से निकाल दिया. इसलिए आप मुझे पढ़ना देंगे? फिर गुरुजी कहते हैं, ठीक है, तुम आश्रम में आ जाओ. तुम्हें जितना भोजन चाहे उतना तुम खा सकते हो. इतना कहकर भोला आश्रम में शामिल हो जाता है और पहली सुबह भोला उठता है और आश्रम में रसोई घर में रेल जेल देख भोला हर्षित हो जाता है. वाह, पहली पंगत बैठती है. भोला पहली पंगत में ही बैठकर खाना खाता है और उसके बाद भोला गुरुजी के पास आकर कहता है, गुरुजी क्या मैं अगली पंगत में भी बैठ जाऊं? मुझे बहुत सारा खाना तो लगता है. गुरुजी कहते हैं, ठीक है, कोई बात नहीं, तुम्हें जितना खाना है खा लो. ऐसे ही भोला के दिन कटने लगते हैं. भोला को आनंद आने लगता है. वाह, क्या जिंदगी बीतने लगी है. खूब सारा खाना और फिर भरपूर आराम. एक दिन ऐसे ही कई दिन गुजरने के बाद भोला सुबह सुबह उठता है और देखता है इस सुबह उस रसोई घर में तो कोई रेल चेल नहीं दिखाई दे रही. और वह गुरुजी के पास जाकर कहता है, गुरुजी क्या आज खाना नहीं बनेगा? क्या आज मुझे भूखा ही रहना पड़ेगा? फिर गुरुजी कहते हैं, बच्चा
आज तो न खाना बनेगा न खाना कोई खाएगा, आज तो उपवास है, एकादशी है, सबने उपवास रखा है। अब तुम भी वैष्णव भक्त हो, अब तुम्हें भी उपवास रखना चाहिए। फिर भोला कहता है, गुरु जी उपवास तो बाकी शिष्यों से करवा लीजिए, मैं तो अगर एक वक्त का खाना नहीं खाया तो मर ही जाऊंगा। इस तरह गुरु जी मुस्कुराते हैं और कहते हैं, ठीक है भोला, तुम कुछ खाना बनाने की सामग्री लेकर दूर नदी किनारे जाकर अपना तुम खाना पका तो लोगे ना? भोला कहता है, हाँ जी, अभी उतना तो करना पड़ेगा, आपकी पेट का सवाल है। फिर भोला कुछ खाना बनाने की सामग्री लेकर नदी किनारे जाता है और गुरुजी ने ये भी बात कर रखा था कि भोजन बनाने के बाद भगवान को, प्रभु जी को भोग जरूर चढ़ाना। इस तरह भोला नदी किनारे जाता है और खाना बनाना शुरू करता है, चूल्हे पर बैठकर खाना बना कर लेता है और उसे याद आता है कि गुरुजी ने कहा था कि भगवान को, श्री प्रभु को भोग जरूर चढ़ाना, जिससे वह भोजन नहीं एक प्रसाद के रूप में ग्रहण होगा। भोला को तो चाहता नहीं था, भोला तो भोला ही था। फिर भोला अपनी तरीके से, अपने ढंग से, अपनी चाल से, अपनी आवाज से भगवान को पुकारने लगता है, श्री श्री राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए, श्री राम आइए, प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। इस तरह से भगवान को पुकारने के बाद भगवान ही लीलाधर है, ऐसी लीला करते हैं। भगवान भोला के सामने आ तो जाते हैं, समेत सीता मैया जी भी साथ आ गई। भोला देखता है, भोला की एक नजर भगवान प्रभु जी की ओर, भोला की आंखों में आंसू, लेकिन एक नजर उस रूखी सूखी रोटी पर भी, क्योंकि क्या करे, भूखा तो रहना आता नहीं है। और इधर तो गुरु जी ने कहा था भोग दो, प्रभु जी के लिए चढ़ाना है, उनकी पत्नी भी साथ आ गई, सीता मैया भी साथ आ गई। फिर भोला प्रभु जी से कहता है, प्रभु जी मैं तो भाग आया हूं उस मंदिर से, वहां कुछ नहीं मिलेगा आपको, भूखा ही रहना पड़ेगा। मैंने ये रूखी सूखी जो रोटी बनाई है वही खा लो, वरना भूखा ही रहना पड़ेगा। फिर भोला कहता है, आपने तो मेरा वैसे ही उपवास कर दिया है, आप ही रोटी खा लो। भोला को कुछ नहीं मिलता, लेकिन भोला का हृदय आनंद से गदगद हो जाता है और आंखों में आंसू आने लगते हैं। इस तरह उसका एकादशी यह निकल जाती है, भोला घर निकल जाता है। फिर अगली एकादशी पे भोला गुरुजी से कहता है, गुरुजी आपके भगवान के साथ तो सीता मैया जी भी आती है, थोड़ा और सामान लगेगा। फिर गुरुजी को लगता है थोड़ा ज्यादा ही भूखा होगा, इसलिए थोड़ा और सामग्री दे देते हैं। फिर वह और ज्यादा सामग्री लेकर भोला फिर से नदी किनारे चला जाता है और भोजन रोटी बना लेता है, पका लेता है, जैसे जैसे रोटी पका लेता है और भगवान को भोग चढ़ाने भजन करने लगता है। श्री राम आइए, प्रभु राम आइए, मेरे
ऐसी केविलवाणी आवाज से, ऐसी पुकार से भगवान आते हैं और बोला करता है, भगवान आप तो बता कर तो आते नहीं हो, अब ये किसको उठा ले आए। भगवान प्रभु जी कहते हैं, अरे ये हमारे भाई है। बोला करते सगे भाई, सगे भाई। फिर प्रभु जी कहते हैं, अरे हाँ भाई, यह हमारे सगे छोटे भाई हैं, राजा लक्ष्मण है। बोला कहता है, अब आए हैं तो ठीक है। गुरु जी ने तो कहा था, हमने तो ठेका ले रहा था ठाकुर जी का, ठाकुर जी के खानदान का नहीं। आप तो बढ़ते ही चले जा रहे हैं। अब जो कुछ भी बनाई है वो किसी की आप ही पास, हृदय तो वैसे ही आनंद से भर चुका है। इस बार भी भोला उपवास हो जाता है। फिर भोला अगली एकादशी पे गुरु जी से कहता है, गुरु जी आपके प्रभु जी तो बड़े ही चालाक है, कुछ बताते नहीं, हर बार कोई ना कोई लेकर आते हैं और मुझे भूखा रहना पड़ता है। कुछ और ज्यादा ही सामग्री लगेगी। फिर इस बार और ज्यादा सामग्री, गुरु जी को थोड़ा संदेह आता है और फिर कहते हैं, कहीं ये सामान बेच तो नहीं रहा। इस बार मैं खुद जाकर देखूंगा कि यह करता क्या है। फिर भोला सारी सामग्री लेकर उस नदी किनारे जाता है और वह चूल्हे पे बैठता है और भगवान को पुकारने लगता है, श्री राम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए। इस बार प्रभु आते ही भोला कहता है, प्रभु जी इंसान क्या कम पड़ चुके थे जो आप एक बंदर भी ले आए। इस तरह भोला कहता है, और इस बार हमने तो खाना नहीं पकाया, हमने नहीं पकाया था। फिर यह सुनकर, वैसे भी आप मुझे भूखा ही रहते हैं, फिर इस बार ये लीजिए सामग्री, ये रहा चूल्हा, आप ही बनाइए, आप ही खाइए। इस तरह यह होने के बाद सीता मैया जी चूल्हे पर बैठती है। यह बात सारे संसार के साधु पुरुष महापुरुषों को, महात्माओं को पता चलती है और सारे महापुरुष वहां पर उस नदी तट पर, उस नदी किनारे आ धमकते हैं, क्योंकि आज सीता मैया के हाथ का प्रसाद मिलेगा। इस हेतु सब महापुरुष वहां पर, संत जन वहां पर आ जाते हैं। और भोला पीठ फिराए हुए आंखें बंद कर बैठे। प्रभु जी कहते हैं, क्या हुआ भोला, तुमने आंखें बंद और पीठ फिराए क्यों हो? प्रभु जी मैंने तो खाना नहीं बनाया और आप खाना खाएंगे, मैं तो वो भी नहीं देख सकता, इसलिए मैं खाना नहीं खाऊंगा और आपको खाते हुए देख भी नहीं सकता, इसलिए मैं पीठ फिराए हूँ, आंखें बंद। यह सब कुछ चल रहा होता है और गुरु जी दूर से ही उस नदी तट पर भोला क्या कर रहा है वह छुप कर देख रहे थे और उन्हें दिखाई देता है कि वहां पर तो वैसा ही सारी सामग्री वैसी ही पड़ी है, चूल्हा वैसा ही है और भोला अकेला ही चुप है। गुरु जी वहां जाकर कहते हैं, भोला यह तुम क्या कर रहे हो, अकेले ही बैठे हो
आंखें बंद करे हुए क्या चल रहा है, तुम ये क्या कर रहे हो? भोला कहता है, गुरु जी क्या आपको प्रभु जी नहीं दिखाई दे रहे? सीता मैया, लक्ष्मण राजा, वानर सेना और सारे संत मुनिवर आपको दिखाई नहीं दे रहे? फिर गुरु जी कहते हैं, नहीं बोला, मुझे तो यहां तुम्हारे और मेरे सिवाय कोई नहीं दिख रहा। फिर भोला प्रभु जी से कहता है, प्रभु जी मेरे गुरु जी आख्यात पंडित हैं, गाढ़े अभ्यासक हैं, आपकी नितांत भक्ति करते हैं, लेकिन आप उनको क्यों नहीं दिखाई दे रहे? ये सब उनको क्यों नहीं दिखाई दे रहे? प्रभु जी कहते हैं, बोला तुम्हारे गुरु जी नितांत भक्त है, पंडित है, गुरु जी है, शास्त्रों का उन्हें गाढ़ा अभ्यास है, लेकिन वह तुम्हारी तरह सरल नहीं, सरल नहीं है। बोला फिर भोला गुरु जी से कहता है, गुरु जी प्रभु जी तो कह रहे हैं कि आप सरल नहीं। गुरु जी के आंख में आंसू आ जाते हैं, गुरु जी तरल हो जाते हैं और प्रभु जी दिखाई देने लगते हैं। इस तरह अशा प्रकारे ह्या जीवनात सरळ व्हावं, शबरीसारखं सरळ व्हावं, नामदेवांसारखं सरळ व्हावं, त्या सुदाम्यासारखं सरळता, सीता, राम, लक्ष्मण सरळ, ह्या जीवनात सरळ आल्यानंतर त्या सरळ भक्ताच्याच भेटीला ते संत येतात आणि ते प्रभू येतात. ते प्रभू आपल्याला जीवनाचा परम आनंद स्रोत देऊन जातात. हे श्री तुकोबारायांच्या जीवनात, प्रत्येक संतांच्या जीवनात ती सरलता होती. प्रत्येक त्या भक्ताच्या जीवनात सरळ होती. त्यांच्या घरी तो भगवंत दारात येऊन उभा आहे. अशी सरलता, ही सरलता तुका म्हणी आली घरा. अशा संतांच्या, अशा महाभूतींच्या घरी जे भक्त सरळ आहेत, हो अशा सरळ भक्तांच्या घरीच ते संत येतात, तो भगवंत पदार्पण करतो. हे श्री तुकोबारायांच्या चौथ्या चरणात.